नमस्कार, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साडीशी रिलेटेड हॅक शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आपला पहिला हॅक ब्लाउज बद्दल आहे। तुम्ही बरेचदा बघितलं असेल की ब्लाउजच्या पाठीमागच्या साइडला जर हुक्स दिलेला असेल, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी जो ब्लाउज दाखवलेला आहे त्याच्या पाठीमागच्या साइडला हुक्स दिलेले आहे। त्यामुळे जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा ब्लाउज घालायचा असतो तेव्हा कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते आणि त्या हुक्स लॉक करावे लागतात। पण आज मी तुम्हाला एक मस्त हॅक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःच मागे हुक्स असलेला ब्लाउज घालू शकता। तर यासाठी मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानुसार तुम्हाला ब्लाउजला घालायचा आहे आणि त्याच्या हुक्स पॅक करून घ्यायचे आहे। तुम्ही माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता। तर इथे पाहू शकता तुम्ही, खालच्या साइडला मी ब्लाउज घालून घेतलेला आहे उलटा करून। त्यानंतर आपल्याला ब्लाउजला समोरच्या साइडला फिरवून घ्यायचं आहे आणि जे स्लीव्ज आहे त्यामध्ये आपली हात घालून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती इझिली मी हा ब्लाउज तुम्हाला घालून दाखवलेला आहे। यानंतरचा दुसरा हॅक देखील ब्लाउज बद्दल आहे। बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, ब्लाउजला जे मागच्या साइडला नाडे असतात ते देखील कित्येकदा आपल्याला दुसऱ्यांच्या हेल्पनी बांधावे लागतात। स्वतः बांधले की व्यवस्थित आपण त्याला टाईट बांधू शकत नाही। तर यासाठी देखील तुम्ही हा हॅक फॉलो करू शकता। तर इथे मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्यानुसार नाड्यांना समोर पकडायचं आहे। त्यानंतर एक गाठ मारून मागच्या साइडला असं ओढून घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्या सोयीनुसार जशी टाईट गाठ बांधायची आहे त्यानुसार तुम्हाला गाठ बांधून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती इझिली या हॅकच्या थ्रू आपण ब्लाउजची जी नॉट आहे बांधू शकतो। यानंतरचा तिसरा हॅक पेटीकोट बद्दल आहे। बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, पेटीकोट घालताना त्याचा जो नाडा आहे तो आत गेलेला असतो। मग अशा वेळेस आपण काय करतो, सेफ्टी पिन घेतो आणि तो नाडा इन्सर्ट करतो। पण आज मी तुमच्यासोबत एक मस्त हॅक शेअर करणार आहे। तो हॅक जर तुम्ही फॉलो केला तर पेटीकोटचा नाडा कधीच आत जाणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता, हा एक पेटीकोट घेतलेला आहे मी। सर्वप्रथम याचे दोन्ही नाळे आपल्याला व्यवस्थित ओढून घेऊन एकत्र करून घ्यायचे आहे। त्यानंतर या पेटीकोट मधला जो सर्वात मधला एरिया आहे त्या एरियाला नाळ्यासोबत आपल्याला 1-2 स्टिच मारायचे आहे। तुम्ही माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकाल। तर इथे तुम्ही पाहू शकता, सुई धाग्याच्या हेल्पनी मी नाळ्यासोबत या पेटीकोटला शिवून घेतलेले आहे। आता चुकूनही नाळा खिचला जरी गेला तरी देखील आत जाणार नाही। हे बघा, मी तुम्हाला नाळ्याला ओढून देखील दाखवते तरी देखील नाळा आत जात नाहीये। तर खूपच मस्त हॅक आहे फ्रेंड्स, एकदाच तुम्हाला अप्लाय करायचं आहे, नेहमीसाठी तुमचं काम अगदी सोपं होईल। आणि तुम्हाला जर हा हॅक फॉलो करायचा नसेल तर याआधी देखील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याबद्दलचा एक हॅक शेअर केलेला होता। त्यामध्ये जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही पेटीकोटची घडी घालून ठेवाल तर त्याचे जे 2 नाडे आहेत त्याच्या शेवटच्या साइडला अशी एक लूज गाठ पाडून ठेवायची आहे। त्यामुळे देखील हा नाडा आत जाणार नाही। पण चुकून जर घालताना एखादी नाडा ओढला गेला तर जाऊ शकतो। पण जो मी तुम्हाला पहिलं सोल्युशन सांगितलं त्यामध्ये तुम्ही नाडा कितीही ओढला तरी देखील आत जाणार नाही। फ्रेंड्स, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की साडी घातल्यानंतर साडीचा जो खालचा बॉटम एरिया आहे कित्येकदा अशा प्रकारे फोल्ड होतो आणि असा फोल्ड झाला की तो दिसायलाही घाण दिसतो, कित्येकदा आपलं आतलं पेटीकोट देखील दिसतं। मग अशा वेळेस तुम्ही एक सिंपल हॅक फॉलो करू शकता। आपल्या प्रत्येकाच्याच घरी डबल टेप तर असतेच, तर डबल टेपचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो साडी आणि पेटीकोटच्या मधात अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचा आहे। यामुळे साडीचं जे काठ आहे ते पेटीकोटला चिपकलं जाईल आणि ते वारंवार फोल्ड होणार नाही। तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स। इथे तुम्ही डबल टेपच्या जागी सेफ्टी पिनचा देखील उपयोग करू शकता। पण चुकीने जर साडी ओढल्या गेली तर सेफ्टी पिनमुळे साडी फाटू शकते, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथे डबल टेपचाच उपयोग करा। यानंतरचा नेक्स्ट हॅक फिंगरिंग बद्दल आहे, मीन्स अंगुठी बद्दल आहे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आपली सोन्याची रिंग असो किंवा आर्टिफिशियल रिंग असो, जर ती आपल्या बोटाला लूज होत असेल आणि कित्येकदा आपण घालून वगैरे गेलो तर चुकीने ती खाली पडली तर आपलं भरपूर नुकसान होतं। तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक रबर बँड घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे रिंग मधून घालायचा आहे आणि त्याला एक गाठ पाडायची आहे। तर इथे पाहू शकता मी गाठ पाडून घेतलेली आहे। त्यानंतर या रबर बँडला चांगल्या प्रकारे ओढून घ्यायचा आहे। आता सर्वप्रथम जेव्हा तुम्ही रिंग घालाल तर तो जो उरलेला रबर बँड आहे
तो आपल्याला बोटात सर्वप्रथम घालायचा आहे आणि यानंतर आपली रिंग अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार घालून घ्यायची आहे। आता रिंग कितीही लूज असेल तरी देखील या रबर बँडच्या हेल्पने टाईट बसेल। तुम्हाला मी माझी अंगठी हलवून देखील दाखवत आहे तरी देखील ती किती टाईट बसलेली आहे। यानंतरचा नेक्स्ट हॅक नेकलेस बद्दल आहे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे जर एखादी नेकलेस असेल आणि ते आपल्या गळ्याच्या थोडं खाली येत असेल आणि आपल्याला त्याला गळ्याभोवती करायचं आहे, तर मग ते पॉसिबल आहे का? नाही। पण माझ्याकडे तसं नेकलेस नव्हतं, हे एक लॉंग नेकलेस होतं आणि याच नेकलेसच्या थ्रू मी तो हॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर यासाठी इथे आपल्याला एक सेलोटेपचा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि तो तुकडा आपल्याला तो नेकलेस जेवढा शॉर्ट करायचा आहे त्या एरियावर अशा प्रकारे गोल गोल बांधून घ्यायचा आहे। आणि बांधताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की थोडीशी त्या सेलोटेपमध्ये गॅप ठेवायची आहे, जेणेकरून त्या सेलोटेपला आपण वरती खालती करू शकू। तर इथे पाहू शकता मी सेलोटेपला व्यवस्थित गोल गोल रॅप करून घेतलेला आहे आणि यानंतर फक्त तुम्हाला जेव्हाही हे नेकलेस छोटं करायचं आहे तेव्हा सेलोटेप अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि जेव्हा लॉंग नेकलेस करायचा आहे तेव्हा अशा मागच्या साईडला ओढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती इझिली या हॅकच्या थ्रू आपण नेकलेसला मोठं किंवा छोटं करू शकतो। इथे जर तुम्हाला सेलोटेप यूज करायचा नसेल तर तुम्ही इथे रबर बँडचा देखील यूज करू शकता। यानंतरचा नेक्स्ट हॅक ब्रेसलेट बद्दल आहे। अशा प्रकारचे जे चेनचे ब्रेसलेट असतात ते घालायला मात्र आपल्याला दुसऱ्याची हेल्प घ्यावी लागते। बरेचदा हे ब्रेसलेट घालताना देखील खाली पडतात आणि त्यामध्ये जर स्टोन असेल तर ते पडू शकतं। मग असा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला यू पिन घ्यायची आहे, नाहीतर बॉबी पिन असेल तर ती देखील चालेल। तर ती चेनमध्ये अशा प्रकारे फसवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पिन आपल्याला हाताच्या एका बोटात अशा प्रकारे फसवून घ्यायची आहे व यानंतर आपण जसं ब्रेसलेट घालतो त्यानुसार ब्रेसलेटची हुक पॅक करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती इझिली मी ब्रेसलेटची हुक लावून घेतलेली आहे। या अगोदर देखील ब्रेसलेट घालायचा एक वेगळा हॅक मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता, त्या व्हिडिओची लिंक देखील मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता। तुम्ही पाहू शकता किती इझिली मी हे ब्रेसलेट घातलेलं आहे। यानंतरचा नेक्स्ट हॅक बेल्ट बद्दल आहे। तुम्ही पाहू शकता कित्येक पॅन्टला अशा प्रकारचा बेल्ट असतो किंवा आजकाल तर ड्रेसला येतात, तर आपण जनरली त्याचा जो नाळा असतो या प्रकारे बांधतो। तुम्ही पाहू शकता दिसायला किती घाण दिसत आहे। तर मी देखील पहिले असेच करायचे, पण आज मी तुझ्यासोबत एक मस्त नॉट बांधायची एक न्यू ट्रिक शेअर करणार आहे। तर माझ्या बोलण्यापेक्षा ही नॉट तुम्ही व्हिडिओमध्ये जास्त समजू शकाल। आता पाहू शकता ही नॉट दिसायला किती सुंदर दिसत आहे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला एखादी ज्वेलरी घालायची आहे आणि वेळेवर माहित होतं की त्याचं जे हुक आहे ते तुटलेलं आहे। तर असंच काहीतरी माझ्यासोबत झालं। तर हे तुम्ही मंगळसूत्र बघू शकता, या मंगळसूत्राचं मागची हुक आहे ते तुटलेली होती। मग अशा वेळेस आपल्याला ते मंगळसूत्र घालता येत नाही, तर त्यासाठी तुम्ही हा एक सिंपल हॅक ट्राय करू शकता। जस्ट तुम्हाला एक सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि या सेफ्टी पिनच्या थ्रू तुम्ही कोणतंही तुटलेलं हुक इझिली बनवू शकता। तुम्ही पाहू शकता किती इझी हॅक होता, तरी देखील कित्येकदा आपला वेळेवर डोकं चालत नाही आणि ती ज्वेलरी आपण मात्र युजलेस म्हणून टाकून देतो। आणि यानंतर शेवट साडी कशी हँग करायची। जनरली आपण हँगरमध्ये जर सिल्कची साडी किंवा घसरणारी साडी अडकवली तर थोडासा धक्का जरी लागला तर ती साडी हँगरमधून खाली पडते। तर अशा प्रकारे जर तुम्ही साडी व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार जर फोल्ड करून ठेवली तर साडीही तुम्ही एका ठिकाणी हँग करू शकता। त्याचबरोबर त्याचं पेटीकोट आणि ब्लाउज देखील एका ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हँग करू शकता। अशा प्रकारे जर साडी हँग केली तर वॉर्डरोबमध्ये जे जास्तीचं युटिलायझेशन होतं स्पेस ते देखील आपल्याला कमी करता येतं। तर आजसाठी एवढंच फ्रेंड, आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। या अगोदर देखील हा व्हिडिओ मी अपलोड केला होता, पण काही कारणास्तव मध्ये प्रॉब्लेम आला, त्यामुळे हा व्हिडिओ मला अगेन अपलोड करावा लागला।